Hello and welcome all of you. In previous lecture of Indian Penal Code, we started discussion on the consent as an defense. We already covered the most of sections which are deals with the consent as an defense. Today we started from the section 90. Section 90 provides that the consent is not a valid consent if where or section 90 provide about the which consent is a valid consent. आता आपण बघितलं की with consent or without consent, if any act committed for the benefit of person, then it is not a offense, but the prior condition is that such act must be done in a good faith. Section 19 says about what consent are legal or what consent are valid consent for the defense of consent. According to section 90, the consent is not valid consent if it is given under the fear of injury. Where such consent is acquired for the after the fear of injury, then it is not a valid consent. Where if consent given under the influence of intoxication, आता नशेमध्ये असेल एखादी व्यक्ती त्याने त्याच्यामध्ये त्याने कन्सेंट देऊन टाकले तर ती पण व्हॅलिड कन्सेंट नसेल. वेअर द कन्सेंट इज गिवन बाय मायनर पर्सन और पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. आता वेड्या व्यक्तीने किंवा लहान मुलाने होकार दिला नकार दिला त्याचा काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर देन अनदर the circumstances where consent is given under the misconception of fact. आता एखाद्या वेळेस मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट मध्ये जर कन्सेंट दिली गेली असेल तर तेव्हा पण ती कन्सेंट व्हॅलिड कन्सेंट नसते. Then section 91 provide the benefit of consent is not available in cases where the particular offense is independent. ठीक है. तर section 91 provide that according to the benefit of consent is not available in the case of where it is independent offenses. म्हणजे बघा, where if any act done with the consent or without consent, if such act is independent offense which is provided by Indian Penal Code, then the defense of consent is not applicable. For example, causing miscarriage under section 312 of IPC, where the consent of woman who is subjected to miscarriage is immaterial. Whether she give consent to the miscarriage or not, it is not काय म्हणतात त्याला, it is not important. ठीक आहे. तर त्या जी वाईफ आहे, जी लेडीज आहे, if she consented to the miscarriage or if shall not consented to the miscarriage, तर बोथ कंडिशन राहू शकतात. पण असं तुम्ही डिफेन्स नाही करू शकत की मिसकॅरेजसाठी त्या वुमनने काय केलेली होती, कन्सेंट दिलेली होती. ठीक आहे. तर तो इंडिपेंडंट ऑफेन्स आहे. इन दॅट पर्टिक्युलर केस द डिफेन्स ऑफ कन्सेंट इज नॉट ॲडमिसेबल ऑर रिलेव्हंट. देन द किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन.
अंडर सेक्शन 361. तर बघा अंडर सेक्शन 361 काय आहे की लॉफुल किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियन. एखादी पर्सन असेल अनसाउंड माइंड किंवा मायनर, तर त्याला जर आपण एखाद्या कस्टडीमधून त्याच्या गार्डियनच्या कस्टडीमधून जर आपण त्याला हे केलं, एंटायसिस हे केलं, तर अशा वेळेस कन्सेंटचा डिफेन्स ॲप्लिकेबल होत नाही. कारण द कन्सेंट ऑफ मायनर पर्सन और कंसेंट ऑफ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड इज इररिलेवेंट और टोटली इनएडमिसिबल. ठीक है. देन सेक्शन 93 प्रोवाइड अबाउट द कम्युनिकेशन मेड इन गुड फेथ. तर कम्युनिकेशन मियर वर्ड कॉजेस हार्म और वर्ड कॉजेस मर्डर. फक्त शब्दाने हत्या होऊ शकते का, किंवा फक्त शब्दाने एखाद्याला इंजुरी होऊ शकते का, ते मनाला लागलं वगैरे त्या गोष्टी नाही. मी फिजिकल इंजुरी सांगतोय, फिजिकल इंजुरीबद्दल बोलतोय. मियर अ वर्ड कॉजेस इंजुरी टू अ पर्टिक्युलर पर्सन और मियर वर्ड कॉजेस डेथ ऑफ अ पर्सन. फक्त शब्दाने हत्या होऊ शकते किंवा शब्दाने इंजुरी होऊ शकते, तर होऊ शकते. तर फॉर एक्झाम्पल समजा एक व्यक्ती होता, डॉक्टरकडे गेला, त्याला बऱ्याच दिवसापासून बरं वाटत नव्हतं. मग तो डॉक्टरकडे गेला. मग डॉक्टरांनी सांगितलं की हे जे पर्टिक्युलर टेस्ट आहेत ते करून आण. मग त्याने सांगितलं की हो मी ते टेस्ट वगैरे करून आणतो. मग जो टेस्ट करून जेव्हा डॉक्टरकडे गेला, त्यावेळेस डॉक्टरांनी ते रिपोर्ट बघितले आणि त्याला बोलायला लागले की काही महत्त्वाची कामं असतील ती तुमची झाली का, मुलांचं लग्न वगैरे. त्याने सांगितलं की डॉक्टर मला लहान लहान मुलं आहेत, अजून एक 5वीला जातो आणि एक 10वीला जातो. मग काय कुणाचं कर्ज वगैरे असेल तर ते फेडून टाका. तो तेव्हा कन्फ्यूज होतो की नेमकं डॉक्टर असं का सांगतोय. तो विचारतो डॉक्टर साहेब काय झालंय का, मला काय प्रॉब्लेम आहे का मेडिकल. तर डॉक्टर सांगतो त्याला की तुला कॅन्सर झालेला आहे आणि शेवटचा स्टेजचा आहे. तो विचारतो किती दिवस आहेत डॉक्टर माझ्याकडे. डॉक्टरांनी सांगितलं जास्तीत जास्त 4 महिने. आणि ते 4 महिने त्याचे ऐकलं आणि त्याला अचानक हार्ट अटॅक किंवा अटॅक आला. ठीक आहे. आणि जागेवर त्याची डेथ झाली. तर मग रिलेटिव्ह येतात, विचारतात डॉक्टरला की डॉक्टर काय झालं डॉक्टर, येताना तर चांगले होते आणि अचानक हार्ट अटॅक कसं काय आला. मग डॉक्टर त्याला सांगतात घरच्यांना की चांगला आला होता म्हणे, चांगला बोलत होता म्हणे, पण काय त्यांना कॅन्सर झाला होता. मग मी सांगितलं की तुम्ही फक्त 3 महिने जगणार, आणि त्याच्यातच त्याला अटॅक आला. ते लोक चिडले खूप डॉक्टरवर आणि सांगायला लागले की तुम्हाला आगाऊपणा कोणी काय सांगितला होता, जे होतं ते आम्हाला सांगायला पाहिजे होतं ना, तुम्ही ते याला का सांगितले. त्याच्यामुळे जो 3 महिने जगणार होता तर तो पण 3 महिने जगला नाही आणि त्याची डेथ झाली. तर डॉक्टर तुमच्यामुळे त्याची डेथ झाली. होईल काही तो ऑफेन्स. आता याच्यात ऑफेन्स होईल का नाही होईल आपण ते नंतर बघू. एक दुसरं एक्झाम्पल, एक नुकतंच लग्न झालं होतं एका माणसाचं, 2-4 महिने झाले असतील. पहिला महिना खूप आनंदात गेला, 3ऱ्या महिन्यापासून भांडणं व्हायला लागले. मग तो विचार करत बसला होता खिडकीमध्ये, कुठं लग्न केलं गेलं, इथं आमचं हे नाही ते नाही. मग त्याची नजर अचानक एका घरावर गेली. ठीक. घरात मागच्या 70-1 वर्षाचे म्हातारा आणि 65 वर्षाची एक आजी असेल राहत असतील. ठीक आहे. तर ते खूप आनंदाने राहायचे. हा नेहमी त्यांना बघायचा की यांची अजिबात भांडण नाही, काय नाही, एकमेकांना रुसणं नाही, कामं व्यवस्थित करून घेता, आपल्यासारखं तर अजिबात नाही.
तो विचार करतो की यांच्यात खरं मरं प्रेम आहे की हे नाटक करता. आता मशीन वगैरे तर नाही ना की चेक करायचं की खरंच प्रेम आहे का नाही आहे. तर मग तो एक प्रयोग करायचा ठरवतो. तर एक दिवशी अशी अचानक आजी बाजारात गेलेली असते. हा पडत पडत घरात जातो आणि त्या बाबांना सांगतो की बाबा बाबा त्या आजी एका गाडीला ठोकली गेली आणि आजीची जागेवरच डेथ झाली. बाबा तेवढं ऐकून घेता आणि जागेवरच त्यांना अटॅक येतो आणि त्याची डेथ होऊन जाते. ठीक आहे. हा राहतो बाजूला उभा विचार करत की हे काय झालं हे काय झालं हे काय झालं. थोड्या वेळात ती आजी येते. लोकांना पण हळहळ व्यक्त होते की बिचारा दोघांचं किती हे होतं, चांगलं प्रेम होतं किंवा ते होतं, दोघांचं एकमेकांशिवाय जमायचं नाही किंवा काय व्हायचं नाही. तर ती आजी पण चांगली होती, तिची पण डेथ झाली. याच्यानं गाडी कोण ठोकून गेलं काय माहीत, लोकांना पण माहिती नाही ती आजी जिवंत आहे असं. आणि ते बाबा पण किती हे की आजीचं ऐकता जर त्यांचा जे हे झाला जीव गेला, किती जीव होता त्यांच्यामध्ये असं तसं ते गप्पा मारत होते सगळे. अचानक दुरून ती आजी येताना दिसली त्यांना. हातात भाजीपाल्याची पिशवी वगैरे असेल. ती बघते घरासमोर गर्दी झालेली आहे, काय झालेली आहे. जाते आणि बघते तर ते बाबांची डेथ झालेली आहे. ते बघताच आजीच्या हातातून बॅग खाली पडते. आजीची पण जागेवर डेथ होते हार्ट अटॅकने. तो माणूस सांगतो ज्याने ते बाबांना खोटं सांगितलं होतं, प्रयोग सक्सेसफुल झाला नाही. लोक जे सांगायचे खरंच या दोघांमध्ये खूप प्रेम होतं हे त्याने मनाशी विचार केला. मग थोड्या वेळाने कोणीतरी विचारलं असेल की ते आजी तर जिवंत आहे, मग बाबांना कोणी सांगितलं की त्या आजीची ॲक्सिडेंट झाला. तर मग हा आपला भाऊ पुढे येतो आणि सांगतो मी सांगितलं. अरे का पण? मग तो सगळी स्टोरी सांगतो की आमचं असं झालं होतं लग्न, हे झालं ते झालं. मला चेक करायचं होतं यांच्यामध्ये यांच्यामध्ये खरंच प्रेम आहे का नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्या चेक करण्याच्या नादामध्ये ते दोघांची काय होतं डेथ होऊन जाते. तर ते समोरची व्यक्ती सांगतात की तूच मारलं म्हणे यांना. तो सांगतो नाही नाही. त्याने पण थोडाफार IPC वाचलेला असतो 93 पर्यंत. तो सांगतो कम्युनिकेशन मेड इन गुड फेथ ऑफेन्सने होणार. ठीक आहे. तर ही त्याला ॲप्लिकेबल होईल का सेक्शन 93? बघू बरं सेक्शन 93ची वर्डिंग काय सांगते. नो कम्युनिकेशन मेड इन गुड फेथ is an offense by reason of any harm to the person to whom it is made if it is made for the benefit of that person. आता बघा no communication made in good faith is an offense by reason of any harm to a person to whom it is made. जर तिथे काय झाला हार्म वगैरे झाला असेल किंवा काय झालं असेल. But the most important condition is that if it is made for the benefit of that person. तर benefit of that person is a prior or important term. तर त्या व्यक्तीला बेनिफिट झाला पाहिजे. आता जे पहिलं डॉक्टरचं कम्युनिकेशन होतं तर ते येईल याच्यामध्ये की मेड फॉर द बेनिफिट ऑफ दॅट पर्सन. आणि जो आपला प्रयोगवाला भाऊ आहे तर त्याला सेक्शन 93 ॲप्लिकेबल होणार नाही. कारण such communication which is made to that grandpa is not in a good faith or it is not a beneficiary to that such person. त्यांचं त्याचं काय बेनिफिट वगैरे काय नव्हतं, झालं तर दोघांचं नुकसानच झालं. ठीक आहे. तर हे झालं सेक्शन 93. सेक्शन 94 प्रोव्हाइड अबाउट द ॲक्ट कंपेल बाय थ्रेट. ठीक आहे. सेक्शन 94 is based on the maxim that actus me invito factus non est meus actus. Actus me invito factus non est meus actus means the act is not my act which is against my will, hence I am not responsible for it. जे ॲक्ट झालं त्या ॲक्टला मी जबाबदार नाही, कारण ते ॲक्ट माझ्या मनाच्या विरुद्ध झालं होतं.
ठीक है. According to section 94, nothing is an offense which is done by a person because of reasonable apprehension of instant death of that person, but such threat is must be present at the time of doing that act. Even though the reasonable apprehension of instant death is present, then also the protection of section 94 is not available in the cases of murder, offenses against state on which death sentence is available, where act is committed on its own accord. ठीक आहे. तर बघा साधा आणि सरळ आहे. if any person is compelled to do some act by the apprehension of instant death, then he is not liable for doing that act because this act is against his will. But there are certain exceptions for this general rule. Even though the reasonable apprehension of instant death is present, then also if such person is committed a murder, offenses against the state which are the death punishment is provided, where it is committed on its own accord, then the section 94 is not applicable. ठीक है. तर there are many essential conditions which are necessary for the purpose of 94. That is, the threat of death is reasonable and not voluntary. स्वतःहून स्वतःला सांगितलं की मी जर याला मारलं नाही तर माझी पण तो डेथ करून टाकेल, तर अशा वेळेस हे ॲप्लिकेबल नसेल. देअर मस्ट बी अ डेथ ऑफ रिजनेबल अँड विच इज नॉट वॉलंटरी. द पर्सन हू हॅज थ्रेट हॅज लेफ्ट नो ऑप्शन अगेन्स्ट द सच थ्रेट. एखाद्याने फोनवर सांगितलं तुम्हाला की तुम्ही याची हत्या करा किंवा याला जाऊन एक कानाखाली वाजवा, नाहीतर मी तुमची हत्या करेल. तुम्हाला ऑप्शन आहेत ना दुसरे अवेलेबल. तुम्ही पोलिसात जाऊ शकता किंवा ते करू शकता दुसरं काहीतरी पर्टिक्युलर ॲक्ट. ज्यावेळेस तुम्हाला काहीच पर्याय उपलब्ध नाही आहे त्यावेळेसच सेक्शन 94 ॲप्लिकेबल होतं. सच थ्रेट कन्फाईन हिमसेल्फ ओनली. आता सांगितलं तुम्हाला की तू बीला जाऊन मार नाहीतर मी सीची हत्या करेल. आता एचा आणि सीचा काय संबंध? काय संबंध नाही. तर ते थ्रेट फक्त तुमच्याशी कन्फाईन असलं पाहिजे. ठीक आहे. अँड प्रेझेन्स ऑफ थ्रेटनर इज कंपल्सरी. आता एक जण इंग्लंडला आहे आणि तिथून तुम्हाला फोन करतोय, तुम्ही जर त्याचं एकाला मारलं नाही किंवा काय केलं नाही तर काय होईल? तर तो तुमची हत्या करेल. आता तो आहे इंग्लंडला, तो इथं केव्हा येईल आणि केव्हा तुम्हाला थ्रेट राहील किंवा काय राहील? तर प्रेझेन्स ऑफ थ्रेटनर इज कंपल्सरी असतं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं ॲक्ट कंपेल बाय थ्रेट. देन सेक्शन 95 प्रोवाइड अबाउट द non-cural lex, means slight harm. Section 95 provide about the slight harms, and section 105 related to the burden of proof. तर ज्या वेळेस तुम्हाला एक पर्टिक्युलर सेक्शन विचारलेलं असेल कशाचं, जनरल एक्सेप्शनचं, तर त्यावेळेस तुम्ही बर्डन ऑफ प्रूफ पण डिस्कस केलं पाहिजे, विच इज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 105 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. Section 95 based on the maxim de minimis non cural lex. De minimis non cural lex means the law does not take notice of slight harm. ठीक आहे. तर सेक्शन 95 काय सांगतं? Nothing is an offense by reason that it causes or that it is intended to cause or that it is known to be likely to cause any harm if that harm is so slight that no offense of ordinary sense, no person of ordinary sense and temper would complain of such harm. म्हणजे समजा तुमच्याकडे एखादी माचीस आहे, आग आपण काय बोलतो माचीस, आगकाडीची पेटी. एक जण आला आणि त्याच्यामधून एक माचीस काढून घेऊन गेला, फक्त एक आगकाडीची काडी काढून घेऊन गेला. तिथं 50-60 पडलेले आहेत आणि फक्त एक त्याने नेली, काहीतरी
पटपट असेल, तुम्ही जाणार का त्याच्या विरुद्ध हे करायला? कशाला? त्याच्या विरुद्ध एफ आय आर नोंदणार की अ पर्सन हु इज डिसऑनेस्टली टेक द काडी ऑफ आकाडी फायर स्टिक, त्याला फायर स्टिक म्हणतो, तर त्याने फायर स्टिक केलेली एक आणि त्याच्या विरुद्ध मला थेपचा ऑफेन्स रजिस्टर करायचा आहे. समोरचा व्यक्ती हा डिफेन्स घेऊ शकतो. ॲक्ट कॉझिंग स्लाइट हार्म इज नॉट अ ऑफेन्स. समजा तुम्ही पिक्चर बघायला गेले, मूवी बघायला गेले आणि विदाऊट इंटेन्शन और नॉलेज तुमचा एखाद्या लेडीजला धक्का लागला किंवा हात लागला, अँड इफ शी रजिस्टर और लॉज एफ आय आर अगेन्स्ट यू अंडर सेक्शन 354, तर अशा वेळेस पण तुमचं ते इंटेन्शनल नाही आहे किंवा खूप गर्दी होती आणि गर्दीमध्ये तुमचं चुकून त्यांना हात लागला, तर अशा वेळेस तुम्ही 95चा डिफेन्स घेऊ शकता. पण समजा एवढा मोठा पॅसेज आहे, 2-3 लोक खाली उतरत आहेत आणि तुम्ही मुद्दामून जाऊन त्यांना टक्कर मारली, अशा वेळेस स्लाइट हार्मचा डिफेन्स होणार नाही. एक केस आहे रूपन देवल बजाज वर्सेस KPS गिल. रूपन देवल बजाज वर्सेस KPS गिल. तर या पर्टिक्युलर केसमध्ये काय झालं होतं की एक मीटिंग चालू होती. KPS गिल त्यावेळेस खूप मोठे IPS ऑफिसर होते आणि रूपन देवल बजाज ह्या एक IS ऑफिसर होत्या. तर काय झालं, मीटिंग चालू असताना रूपन देवल बजाज त्यांच्या चेअरवरून उठले आणि असं राऊंड मारून त्यांनी रूपन देवल बजाजच्या शोल्डरवर, KPS गिल उठले आणि रूपन देवल बजाजच्या शोल्डरवर, ज्या IS लेडी होत्या त्यांच्या शोल्डरवर हात ठेवला. तर रूपन देवल बजाजला वाटलं असेल IS मॅडमला की चुकून झालं असेल किंवा काय झालं असेल, ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं KPS गिलला की तुम्ही हात उचला म्हणून, माझ्या शोल्डरवरून हात उचला. तर रूपन देवल बजाजने ते हात उचलला, KPS गिलने हात उचलला आणि ते जागेवर जाऊन बसून गेले. थोड्या वेळानंतर परत KPS गिल उठले आणि परत राऊंड मारून परत त्यांच्या शोल्डरवर हात ठेवला. आता रूपन देवल बजाज या खूप आक्रमक झाल्या, त्या संतापात उठल्या आणि डायरेक्ट त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि ही लॉजेस FIR अंडर सेक्शन 354 अगेन्स्ट द KPS गिल. KPS गिलने डिफेन्स घेतला ॲक्ट कॉझिंग स्लाइट हार्म अंडर सेक्शन 95चा. तर ते बरंच मॅटर चाललं, शेवटी ते सुप्रीम कोर्टात गेलं. आता 2 मोठ्या लोकांची मॅटर जर चालू झाली तर ते शेवट सुप्रीम कोर्टापर्यंत जातात, ठीक आहे. तर रूपन देवल KPS गिल यांचा शेवटपर्यंत डिफेन्स हाच होता की ॲक्ट कॉझिंग स्लाइट हार्म इट इज नॉट अ ऑफेन्स. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पहिल्यांदा ते स्लाइट हार्म आम्ही समजू शकतो, पण सेकंड टाइम इट इज इंटेन्शनल. पण त्यांची सर्व्हिस बघता किंवा त्यांचं वय बघता तर काहीतरी थोडं त्यांना पनिशमेंट देण्यात आली थोडीफार आणि ते मॅटर डिस्पोज करण्यात आलं, ठीक आहे. तर स्लाइट हार्म तुमचा कसा असला पाहिजे की इंटेन्शनल नको, किंवा की ज्याच्याने एक ऑर्डिनरी प्रुडन्स मॅन आहे तर त्याला काही तो कंप्लेंट करणार नाही. त्याला टेस्ट कोणती आहे? ऑर्डिनरी प्रुडन्स मॅनची. आता बाकीच्यांना थोडी गोष्ट पण सहन होत नाही, मग त्यांच्यासाठी नाही, तर जे ऑर्डिनरी प्रुडन्स मॅन आहेत त्यांची टेस्ट, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जनरल एक्सेप्शन होते सगळे. त्याच्यानंतर सेक्शन 96 to 106 ऑफ इंडियन पिनल कोड deals with the or state the law relating to the private defense of person and property. Right of private defense is based on the principle that self-preservation is the basic instinct of human. Self-preservation म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी माणूस स्वतःला किंवा स्वतःच्या प्रॉपर्टीला वाचवण्यासाठी जर एखादे कृत्य केलं तर ते ॲक्ट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स म्हणून समजण्यात येते.
Section 96, 97 gave the right of private defense, whereas Section 99 provide its limitation. आता समोरचा व्यक्ती तुम्हाला काठीने मारायला येतो आणि तुम्ही इकडनं बंदुकीने गोळी झाडली, काहीतरी लिमिटेशन असायला पाहिजे ना प्रायव्हेट डिफेन्सवर, तर ते सेक्शन 99 ने टाकलेले आहेत. whereas section 100, 101, 102, 106 and explanation second of section 300 provide about the right of private defense of property, whereas section 103, 104, 105 provide about the right of private defense of the property, and section 100, 101, 102, 106 provide about the right of private defense of body of person or any other person. Section 96 generally provide about the nothing is an offense which is done in the exercise of right of private defense. Self-help is the rule of criminal law. It is provided by section 96. Section 96 सरळ सांगतं की the act which is done under the private defense is not an offense. Section 97 provide that subject to the provision of section 99, subject to the provision of section 99, section 99 provide about the limitation which are imposed to the right of private defense or exercising of right of private defense of body or person, body of person and property also. According to 97, section 97, every person has a right to protect the own body and body of another against the any person affected human body. Against the offense affecting human body. समजा तुम्ही रस्त्याने जाताय, रस्त्यामध्ये एक व्यक्ती तलवार घेऊन एका व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मागे पडत होता. तुम्ही तो जो पडतोय त्याला पण ओळखत नाही, जो तलवार घेऊन मागे पडतोय त्याला पण ओळखत नाही, पण तुमच्यात थोडी ब्रेव्हरी जागृत झाली, तुम्हाला वाटलं मदत करावी म्हणून तुम्ही काय केलं, तुम्ही काठी उचलली किंवा दगड उचलला आणि त्या तलवारवाल्या माणसाकडे मारून फेकला. तो दगड त्याच्या डोक्यात लागला असेल आणि तो माणूस बेशुद्ध पडला असेल, ठीक आहे, किंवा पायाला लागला, त्याचा पाय मोडला, तो जागेवरून हलण्यासाठी म्हणजे हलण्यासाठी मज्जाव झाला, त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीची काय झाली, एक हे झालं, जीव वाचला. आता जो व्यक्तीला तुम्ही काठी मारली तो गेला कोर्टात, सांगितलं की याचा माझा काही संबंध नाही, मी माझं याच्यात होतो आणि याने मला दगड मारून फेकला आणि त्याच्यामुळे माझा दगड मारून फेकला किंवा काठी मारून फेकली, त्याच्यामुळे माझा पाय मोडला गेला, डोकं फोडलं, तर याच्या विरुद्ध माझी कोणती कंप्लेंट, हर्टची किंवा ग्रीव्हस हर्टची. कोर्टाने विचारलं तुम्हाला की तुम्ही खरंच दगड मारला का, हा, तुम्ही सांगितलं हो मारला. कोर्टाने विचारलं तुम्ही का मारला, तुम्ही सांगितलं की हा त्या समोरच्या व्यक्तीला तलवारीने त्याचा खून करण्यासाठी पडत होता, त्याच्यामुळे मारला. कोर्टाने सांगितलं ठीक आहे, नथिंग इज अन ऑफेन्स which is done for the protection of own body or body of another person for the any offense affecting human body under Indian Penal Code. तर एखादी जो ऑफेन्स आहे तो जर एखाद्या विरुद्ध एखादी व्यक्ती करत असेल, अशा वेळेस तुम्हाला तुमची ओळख नसताना सुद्धा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अवेलेबल होतो, ठीक आहे. सेक्शन 97 फर्दर प्रोवाइड दॅट मूवेबल or immovable property of own or any other person
against of any act which is offense falling under the provision of theft, robbery, mischief or criminal trespass or attempting any of them. आता एक जनरल बघा, इथं पण सेम आहे. जर एखादी व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीच्या चोरी करत असेल तर म्हणजे दोघांशी तुमचा काही संबंध नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर थोडं त्याला काही हार्म वगैरे केला तरी पण तुम्ही सेक्शन 97 खाली प्रोटेक्टेड आहात. पण the offense which is committed by the person is must be a theft, robbery, mischief or criminal trespass. The other offenses relating to the property are not subject to the private defense. ठीक आहे. तर बाकीचे जे ऑफेन्सेस आहेत तर त्यांना हे लागू होत नाही. जसं राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी is available against all the offenses affecting human body, but the right of private defense regarding property is limited to the theft, robbery, mischief or criminal trespass. ठीक आहे, किंवा याचे जे काही ॲग्रिवेटेड फॉर्म्स असतील त्यांना. Then according to section 98, the right of private defense is also available against the offense committed by a person who is unsound of mind under section 84, person of want of maturity under section 82, 83, intoxicated person under section 85, 86, and who is under the misconception of fact under section 76, 79. बघा, समजा एखादी व्यक्ती असेल अनसाउंड माइंड, त्याला कळत नाहीये, त्याच्याकडे हातात बंदूक आहे, त्याला कळत नाहीये ती बंदूक आहे आणि त्याच्याने जर गोळी झाडली समोरच्या व्यक्तीची डेथ होईल. ठीक आहे, पण काय होतंय की त्याच्यामुळे तुमचा जीव धोक्यात येतोय. अशा वेळेस तो राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तर त्या अनसाउंड माइंड पर्सन पर्यंत सुद्धा हे असतो, एक्सरसाइज करू शकता. सेम जर लहान मुलगा असेल तरी पण, किंवा एखादी इंटॉक्सिकेटेड पर्सन असेल तरी पण. ठीक आहे, तर त्याच्या विरुद्ध सुद्धा तुम्हाला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अवेलेबल असतो. देन सेक्शन 106 provide about at the time of exercising the right of private defense against the deadly assault, there is a reasonable apprehension that there may be a risk to the innocent person, then also the right of private defense is available to that extent, to the extent of that risk. समजा जर एखादी जमाव तुम्हाला मारण्यासाठी येत असेल, तुम्हाला म्हणजे एखाद्या ए व्यक्ती आहे, एला व्यक्तीला जर एखादी जमाव मारण्यासाठी येतोय असेल काहीतरी रिझन वगैरे दुसरं, ठीक आहे, तर अशा वेळेस त्याच्याकडे गन आहे आणि त्या जमावामध्ये चुकून एक व्यक्ती घुसून गेला, त्याला काही माहिती नाही की हे कुठे जात आहे, काय जात आहे. तुम्ही ती बंदूक त्या जमावाच्या दिशेने ताणली आणि गोळी घातली, पण तुमचं नशीब एवढं चांगलं की त्या जमावाच्या एक पण लोकांना लागली नाही आणि गोळी नेमकी त्या माणसाला लागली की कोणता, की जो चुकून त्या याच्या जमावामध्ये सामील झाला होता, ज्याला ते जमावाशी काही घेणं देणं नव्हतं. ठीक आहे, तरी पण तुम्हाला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अवेलेबल राहील. तर हे झालं तुमचं राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स बद्दल. तर नेक्स्ट लेक्चरला आपण when right of private defense is extend to causing death in the cases of property as well as body, तर ह्या गोष्टी आपण बघू. आणि इफ टाइम परमिट देन जे रिमेनिंग आपला जो पोर्शन आहे, क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणा, अबेटमेंट म्हणा, तर ते पण आपण बघू. ठीक आहे, कोणाला काही डाऊट असेल किंवा कोणाला काही समजलं नसेल तर तरी तुम्ही हे करा, विचारू शकता मला किंवा पर्सनल मेसेज करू शकता. आपण नेक्स्ट लेक्चरला ते नक्की घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे.